आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुणे शहरामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळातच छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त पोलिसांचा वाढवला गेला आहे। या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घातल्या गेलेल्या आहेत। संध्याकाळी 4:30 ते 9:30 वाजेपर्यंतच कार्यक्रम घेण्याची परवानगी आहे। पोलिसांनी ही परवानगी दिली आहे, तर कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाहीये आणि यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सुद्धा आयोजकांवर दिली गेलेली आहे। आणि या संदर्भात ताजी माहिती आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आमचे प्रतिनिधी आपण पाहतोय की कालपासून सगळ्या ताज्या घडामोडींचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतायत। ज्ञानेश्वर, आपण आढावा तर घेतला त्या कार्यक्रम स्थळाचा, मात्र तुमच्या मागे पोलिसांचा बंदोबस्त अफाट पाहायला मिळतोय। कशी सोय केली गेलेली आहे या जे आंदोलक येणार आहेत त्यांची, आणि पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे नेमका? आज या ठिकाणी छात्रों की गूंज अर्थात विद्यार्थिनींसोबत संवाद राहुल गांधी साधणार आहेत। त्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे। 30 अटी शर्तींसह या आजच्या राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमाला परवानगी दिल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणि आता जेव्हा पुढच्या काही तासांनंतर या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होईल, साधारणपणे 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल अशा पद्धतीची माहिती आहे। सुरुवातीला म्युझिक कॉन्सर्ट, हिपहॉप आणि डान्सचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि नंतर इथे राहुल गांधींचा संवादाचा कार्यक्रम। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मुलींची संख्या मोठी असल्यानं महिला पोलिसांची संख्या आपल्याला या सगळ्या मैदानावर मोठ्या प्रमाणात दिसते आहे। सोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत। साध्या वेशातले काही पोलीस आहेत आणि खाकी वर्दीतले काही पोलीस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। अगदी जर आपण या सगळ्या उपस्थित असलेल्या बंदोबस्तासाठी पोलिसांचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर किती मोठ्या प्रमाणात हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे हे आपल्याला दिसतंय। एकूण आज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, कारण आपण जर पाहिलं असेल तर काल मोठा वाद एबीव्हीपीच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्री झालेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। या सगळ्या वेगवेगळ्या घटना जेव्हा पुण्यामध्ये घडतायत तेव्हा आजचा कार्यक्रम कशा पद्धतीनं पार पडतोय हे महत्वाचं असणार आहे, कारण आज जेव्हा या मैदानावरती काँग्रेसच्या माध्यमातून छात्रों की गूंज हा राहुल गांधींचा कार्यक्रम होतोय तेव्हा याला विरोध होण्याची देखील शक्यता आहे। मिलिंद एकबोटे यांनी राहुल गांधींच्या या दौऱ्याला विरोध केल्याचा आपण पाहिलेला आहे आणि एनएससीआयचे आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते काल रात्री जेव्हा एकमेकांसमोर भिडले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आणि या अशा वेगवेगळ्या घटना जेव्हा पुण्यात घडतायत आणि आज पुढच्या काही तासांमध्ये जेव्हा राहुल गांधी पुण्यामध्ये या मैदानावरती येत आहेत तेव्हा इथे कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। सगळ्या सुरक्षेच्या बाबी या ठिकाणी तपासल्या जाणार आहेत आणि या मैदानावर प्रत्येकाला जर पास दिला असेल तर एंट्री आहे, ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल तरच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। एकूणच काय, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी खबरदारी पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। दुसरीकडे मी तुम्हाला कार्यक्रमाचा स्टेज या ठिकाणी दाखवतो, ज्या मंचावरून राहुल गांधी हे विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार आहेत। आत्ता सध्या या ठिकाणी साऊंड टेस्टिंगचं काम, लाइटिंग टेस्टिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे। विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कारण म्युझिक कॉन्सर्ट सुरुवातीला होईल, हिपहॉप आणि काही डान्सचे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत सांस्कृतिक, आणि हे कार्यक्रम झाल्यानंतर याच मंचावरून राहुल गांधी इथल्या पुण्यातल्या विद्यार्थिनींसोबत बोलणार आहेत। आपण जर कटआउट पाहिले तर त्यावर लिहिलंय की मुली ठरवतील, भविष्य घडवतील, अशा पद्धतीचा आशय, अशा पद्धतीचं स्लोगन आजच्या कार्यक्रमाचं राहुल गांधींचं आहे। छात्रों की गूंज आणि मुली ठरवतील, भविष्य घडवतील अशा पद्धतीची टॅगलाईन या कार्यक्रमाची आपल्याला बघायला मिळते। तर दुसरीकडे शिक्षण, रोजगार, सुरक्षा, बराबरी म्हणजे समानता या अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर या आजच्या संवादाच्या कार्यक्रमातून राहुल गांधी इथल्या पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या एकूणच सगळ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये येत आहेत। समोर आपण जर बघितलं तर आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। व्हीआयपी या ठिकाणी बसतील आणि त्याच्यासोबत जे मान्यवर आहेत ते मान्यवर या खुर्च्यांवरती म्हणजे स्टेजच्या समोर बसतील। स्टेजवर कोणी या ठिकाणी राहुल गांधींशिवाय आपल्याला दिसणार नाही।
फक्त राहुल गांधी हे स्टेजवर असतील, बाकी सगळे मान्यवर इकडच्या खुर्च्यांवर आणि समोर जी मोकळी जागा आपल्याला दिसते या सगळ्या मोकळ्या जागेत सगळे विद्यार्थी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. हो. त्यांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एलईडी स्क्रीन आपल्याला या ठिकाणी बाहेर आणि मैदानाच्या बाहेर देखील जर आपण बघितलं तिकडे देखील एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम पाहण्याची सोय करण्यात आलेली आहे. मोठा बंदोबस्त पोलिसांचा आहे, चोख नियोजन. राहुल गांधींची दिल्लीची जी टीम आहे, स्थानिक जे नेते आहेत, सतेज बंटी पाटील असतील, विश्वजित कदम असतील, त्यासोबतच बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोले आहेत, हर्षवर्धन सपकाळ आहेत, हे मागच्या 10 दिवसांपासून या ठिकाणी थांबून आहेत आणि या कार्यक्रमाचं नियोजन करताना बघायला मिळत आहेत. कसा प्रतिसाद संध्याकाळी या कार्यक्रमाला मिळतो हे पाहावं लागेल. अगदी प्रतिसाद कसा मिळतो हे पाहावं लागेल. आणि दुसरीकडे ज्या मुद्द्यांचा तुम्ही काही वेळापूर्वी उल्लेख केला त्याच मुद्द्यांवर प्रकाश टाकून आजचा जो कार्यक्रम आहे तो राहुल गांधी घेऊ शकतात, काय बोलतात त्याकडे लक्ष असेल. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, सविस्तर अपडेटसाठी. आणि यानंतर सतेज पाटील यांच्याशी सुद्धा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांनी संवाद साधलेला आहे, आपण पाहूया. कार्यक्रमाच्या ठिकाणी बंटी पाटील आहेत. कशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे? प्रचंड उत्साहामध्ये असून सगळेच घ्या, प्रचंड उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. हजारो मुली या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत. भाजपनं काही कार्यक्रमाचं आयोजन केलं असं तुम्ही ऐकून आहात? नाही, भाजप करू दे, त्यांना आठवण आली असली तर चांगले आहे. परंतु एक सत्य आहे या देशामधलं की या युवक आणि युवतींचा आवाज कोण असेल तर तो राहुल गांधी आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. गुन्हे दाखल झालेत विद्यार्थ्यांवर, काय मला वाटते त्याच्यावर आम्ही उद्या बोलू. आज आमची प्रायोरिटी असेल हा कार्यक्रम यशस्वी करणे, व्यवस्थित करणे, जास्तीत जास्त मुली या कार्यक्रमाला येतील हे पाहणे ही आमची प्रायोरिटी आहे. किती वाजता राहुलजी येणार आहेत? कसं कार्यक्रम 6 वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहतील. आपण बघतोय की राहुल गांधी हे साधारण 6 वाजेपर्यंत या ठिकाणी येणार आहेत आणि तिथून पुढे हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.